देवाभाऊ माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब या त्रिमूर्तींनी मला त्यांच्या दालनात बोलवावं. त्यांचे जे एक्सपर्ट इंजिनियरनी ते जे बॅरेजेस बनवलेलं आहे त्या बॅरेजेसमध्ये जर ते बॅरेजेस जर सक्सेस स्टोरी नाही, खऱ्या अर्थानं ते बॅरेजेस शेतकऱ्याच्या हितासाठी जर बनवलं असेल तर मंत्रालयामध्ये मला फाशी द्यावी. मंत्रालय ती फाशी हसत स्वीकारायला तयार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पावसाचा हाहाकार माजवला होता आणि सुलतानी आणि संकट शेतकऱ्यावर आलं होतं आणि जळकोट असेल, उदगीर असेल या भागामध्ये माजी आमदार साहेबांनी दौरा केला होता आणि ते पुलाचं तुम्ही जे प्रकरण होतं त्याबद्दल काय निष्काळजीपणामध्ये गुत्तेदारांनी काम केलं होतं, म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम केलं होतं, त्याच्यावर काय प्रतिक्रिया? खरं तर अतिवृष्टीचा सामना करत असताना शेतकऱ्याचं फार अतोनात नुकसान झालेलं आहे. वास्तविक पाहता मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांना सर्वदूर परिस्थितीची जाणीव या त्रिमूर्ती सरकारला झालेली आहे. परंतु जसं म्हणतात ना, मांजर दूध पित असताना डोळे झाकून पित असते, यांना शेतकऱ्याची आता जाणीव राहिलेली नाही. कारण यांना माहीत आहे की निवडणुका ह्या कशा जिंकायच्या, खरीद फरक करून कशा पद्धतीने फसवेगिरी करायची आणि ते फसवून निवडणुका जिंकता येतात. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रलोभनं आश्वासनं देऊन निवडणुकीच्या तोंडावर पैसे देऊन निवडणुका जिंकता येतात. यांना हे सुचलेलं आहे आता आणि त्या सुचलेल्या परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांकडे यांचं लक्ष नाही. आता एवढा मोठा ओला दुष्काळ असताना आता ओला दुष्काळ म्हणजे काय, एक प्रकारची टंचाई आहे. अशा पद्धतीचे जर मुख्यमंत्री महोदय आमचे देवाभाऊ जर म्हणायला लागले तर कसं होणार? या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये तिरू नदीवरील त्या ठिकाणीचे बॅरेजेस 136 कोटीचे बॅरेजेस, एका बॅरेजेसला जवळपास 22 कोटीच्या वरून रक्कम त्या ठिकाणी खर्च केलेली आहे. तुम्ही जर मीडिया म्हणून जर त्या ठिकाणी जर जाऊन पाहिलं तर तुम्हाला सुद्धा लाज वाटेल की हे काम कसं झालेलं आहे, कसा घोटाळा आहे. त्याची माहिती मी अगोदरपासून देत आलो. आदरणीय मुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री होते त्यावेळेस, उपमुख्यमंत्री असताना त्यांना सर्व पत्रव्यवहार केलेला आहे. सगळ्या शासनाच्या प्रशासनामधल्या सगळ्या डिपार्टमेंटला पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्यांनी कधीच त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. आज शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास, त्याच्या शेतकऱ्याच्या कडेच्या जमिनी या जर नेस्तनाभूत झाल्या असतील आणि तो बॅरेजेसचा एकही रुपयाचा शेतकऱ्याला फायदा होत नसेल तर मग हा फायदा झाला कोणासाठी, हा मोठा चिंतेचा प्रश्न. म्हणून त्या ठिकाणी काल मी ज्यावेळेस पाहणी केली त्यावेळेस लगेचच पालकमंत्री महोदय त्या ठिकाणी जाऊन आले. बरं झालं की मग कमीत कमी जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्या नावात राजे आहे, शिवेंद्र राजे साहेब आहेत, ते राजे जाऊन पाहून आले. तर राजांनी जर स्वतः जर मनाला वाटलं असलं की राजे घराण्यातले राजे पालकमंत्री झालेत, त्यांनी जरी सत्यता कहाणी जर सांगून मुख्यमंत्री आणि त्रिमूर्ती उपमुख्यमंत्र्यांना जर सूचना केली की हे बोगस काम आहे की नाही, याचा जर खरोखर जर त्या ठिकाणी जर सुतवाच केला तर मला वाटते गुन्हे दाखल होतील. गुन्हे तिथे लोकप्रतिनिधी, संबंधित इंजिनियर, संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. गुन्हे दाखल अशा पद्धतीचं बोगस काम, माणसाला किळस येईल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. 33 वर्षाचं जुनं जिल्हा परिषदेचं केटीवेर, त्याच्यावर कुठंतरी रिपेअरिंगच्या नावाखाली कोल्हापुरी लातूर बॅरेजेस धर्तीचं बॅरेजेस बनवणं ऑटोमॅटिक. मला तरी खरोखर मुख्यमंत्री महोदयांनी देवाभाऊ माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब या त्रिमूर्तींनी मला त्यांच्या दालनात बोलवावं. त्यांचे जे एक्सपर्ट इंजिनियरनी ते जे बॅरेजेस बनवलेलं आहे त्या बॅरेजेसमध्ये जर ते बॅरेजेस जर सक्सेस स्टोरी नाही, खऱ्या अर्थानं ते बॅरेजेस शेतकऱ्याच्या हितासाठी जर बनवलं असेल तर मंत्रालयामध्ये मला फाशी द्यावी. मंत्रालयामध्ये मी ती फाशी हसत स्वीकारायला तयार आहे. जसं आझादी मिळवण्यासाठी ज्या थोर महावीरांनी हसत प्राणाची आहुती दिली आणि हा भारत देश आजाद केला, त्याच पद्धतीनं ह्या भ्रष्टाचाराचं जर सोटमूळ खऱ्या अर्थानं तुम्ही किती चुकीच्या पद्धतीनं या महाराष्ट्राला तुम्ही रचनात्मक दृष्टिकोनातून, विकासात्मक दृष्टिकोनातून लूट करण्याचं महापाप करताय, त्याचं एक साधं जिवंत उदाहरण म्हणजे माझ्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरू नदीवरील बॅरेजेसच्या माध्यमातून बघायला मिळत. एवढंच नाही, MREGS मध्ये जाऊन बघा काय परिस्थिती आहे बघा. आज वॉटर ग्रीडच्या नावाखाली तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये 4200 कोटीचा घोटाळा आहे. कुठल्या धरणातून पाणी येणार आहे,
कुठल्या धरणामध्ये त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे, कशाचाच पत्ता कशाला नाहीये. परंतु त्या ठिकाणी पाईपलाईन मात्र त्या ठिकाणी टाकलेली आहे. पाईपलाईन कशासाठी टाकली? तुमची विहीर नाही, तुमचं तळ्यामध्ये कुठलेही डिमार्केशन कुठल्या ठिकाणावरनं पाणी पुरवठा केला जाणार आहे त्याची दिशादर्शक नाही. आणि मग हे रस्त्यानं तुम्ही मोठमोठे 2-2, 2.5 फुटाचे पाईप कशासाठी टाकले रे बाबा? कोण तुमचा 150 असा इंजिनियर आहे की कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर तळ्याच्या काठावर नाहीये, तलावाच्या धरणाच्या काठावर, आणि पाईपलाईन टाकलेली आहे? कुठला ठेकेदार आहे? मेगा कन्स्ट्रक्शन कंपनी कोण आहे शोधा. मी तर पत्रकाराला सांगेन की लोकशाहीचा जर चौथा काम जर पत्रकार महोदय जर काम करत असतील आणि ते जर बघत असतील तर हा सच्चाईचा सामना नागरिकांसाठी, शेतकऱ्यासाठी, गोरगरिबासाठी, विकासासाठी असलेला हा सरकारचा पैसा त्यांच्या बापाचा नाही, हा जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशाचा जर वाटोळ होत असेल तर ह्यांना धडा शिकवला पाहिजे. परंतु धडा शिकवण्याच्या अगोदर त्यांची मुजुरी आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हाणून पाडण्याचं काम मतदारांनी केलं पाहिजे. खरं तर लोकांच्या डोक्यामध्ये दानातलं दान, पवित्र दान हे मतदान असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सोन्यासारखी संधी दिलेली आहे. लोकशाहीच्या पवित्र मंदिराच्या जर उभारणी करायची असेल तर प्रत्येक एका माणसाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. तो आंधळा असेल, लंगडा असेल, खुळा असेल, बहिरा असेल, अशिक्षित असेल, सुशिक्षित असेल, व्यापारी असेल, उद्योजक असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, जो कोणी असेल तो नागरिक आहे. आणि तो 18 वर्ष वयाचा पूर्ण झाला असेल तर त्याला मतदानाचा अधिकार आहे. परंतु तो मतदानाचा अधिकार हे चोरीच्या रूपाने, वेगवेगळ्या घोटाळ्याच्या रूपाने, आश्वासनाच्या रूपाने, भिकारी पद्धतीनं निवडणुकीच्या तोंडावर गोरगरिबांच्या खात्यावर पैसे टाकून एक भीक दिल्यासारखी परिस्थिती निर्माण करून जर तुम्ही जर करोडो रुपये, अब्ज रुपयाचे जर घोटाळे करणार असाल तर आता मतदारांनी सावध राहायला पाहिजे की यांचा भ्रष्टाचार उघड केला पाहिजे. यांच्या तुटपुंजा रकमेला 1000, 1500, 2000ला बळी न पडता शेतकऱ्याची ही सन्मान योजना नाही, शेतकऱ्याला पीक हमी योजना, पीक हमीचा जो भाव आहे तो पिकाला हमी भाव द्या. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याला ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्याचं कर्ज माफ करा. अदानी अंबानीचं तुम्ही वारे माफ कर्ज माफ करता. त्यांचे जीएसटीचे कर्जाच्या फाईल कोर्टाच्या मार्फत माफ होतात. हजारो कोटीच्या, शेकडो कोटी, लाखो कोटीचे कर्ज माफ केले जातात. आणि आमचा गोरगरीब शेतकरी, तुटबंजा गोरगरीब जे आमचे मागासवर्गीय लोक आहेत, कुठल्या तरी महामंडळाचं छोटं मोठं कर्ज, 20,000चं कर्ज, 1 लाखाचं व्याज होऊन बसलेलं, 1 लाखाचं कर्ज 10 लाख व्याज होऊन बसलेलं, त्याला कुठलीच बँक दरवाजात उभा करत नाही. अशा परिस्थितीमध्ये या राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे. तरच या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यांना जागा दाखवा, नसेल तर यांना धडा शिकवा. एवढीच माझी मायबाप जनतेला विनंती.